तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्तम हसू आहे. काही क्षणांची जेव्हा आठवण आली त्या नकळत डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या सगळ्यांच्या. यालाच तर कुटुंब म्हणतात. आता या दोघांबद्दल इतका वेळ हे दोघे भरभरून बोलले, एकमेकांबद्दल बोलले, एकमेकांच्या स्वभावाबद्दल झालं, सगळं झालं. पण आता या दोघांनी इतक्या वर्षात तुम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवलेलं आहे. त्यांच्या प्रेमाखातर तुम्ही सगळे इथे आलेले आहात. या दोघांबद्दल आता तुम्हाला बोलायचं आहे. तुमच्या भावना या दोघांच्या प्रती व्यक्त करायच्या आहेत. आमच्या सावंत काकू म्हणजे ते झरा नाही आहेत, त्या उत्साहाचा धबधबा आहेत त्या, आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांना चार्ज करतात. आणि त्यांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर माणूस दुःखी तर राहूच शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावर हसू तर फुलणारच. आणि काकांचा मिश्किल स्वभाव, या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे ते सगळं एकत्र जुळून येते. आणि काकू अजूनही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत राहतात. कामं नाही, परंतु त्या कधी थांबत नाहीत. अविरत सतत काही ना काहीतरी कार्य करणं हा त्यांचा मूळचा पिंड आहे तो. माझ्या आईवडिलांनी मला म्हणजे लहानपणीपासून म्हणजे मला जेवढं आठवतं, आम्हाला जेवढं जे देऊ शकतात ते सगळं दिलं. म्हणजे मला आणि माझ्या मोठ्या भावाला चढउतार बघितले जे तुम्हाला सांगितले. पण त्याच्यानंतरसुद्धा आज मी जो आहे तो त्यांच्यामुळे आहे. कारण त्या लोकांनी ते मला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला साथ दिली. मी स्वतःचा बिझनेस चालू केला 5 वर्षाआधी. त्याच्यामध्येही त्यांची साथ, त्यांचा एक विश्वास होता की मी तो करू शकलो. मगाचं एक कॉम्बिनेशन तुमच्या मित्रांनी छान सांगितलं. या धबधब्याला अडवायला असाच संतोष हवा. मी नेहमी तेच सांगतो, माझ्यासारखा सहनशील कोणच नाहीये. पळून गेला असता. बघा बघा काय नम्रता आली आहे. मग माझ्यामुळेच. आता या गप्पांबरोबरच एक छोटासा खेळ. ओके. या खेळामध्ये बघूया दोघे मिळून म्हणजे हे बक्षीस दोन्ही बक्षीस मिळवून देणार का. खेळ सोपा आहे. एक वीट तुम्ही रचणार, एक वीट ते रचणार आणि इमारत आणि ती बिल्डिंग उभी करणार. ओके. हा, आर्किटेक्ट होती ती. म्हणूनच आता बघतो. बघूया आता कोण डळमळतंय ते मला बघायचं आहे. 3 टप्पे झाले की पहिलं बक्षीस आणि 5 टप्पे झालं की दुसरं बक्षीस. वेळ सुरू झाली. अभिनंदन, पहिला टप्पा पूर्ण झाला. आता आणखी 2 टप्पे आहेत वर. 5 व्हायला पाहिजे. चार. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आजोबा, ही लाल रंगाची भेटवस्तू तुम्ही द्यायची आजीला. पण हे त्या लग्नात चांगले नव्हते दिसत. नाही नाही, एकदम बेकार दिसत. मग आजी पुढे फिरायला कुठे कुठे नेलं मला लग्नानंतर याने? राणीचा भाग नाही दाखवला. एक सांगते, लग्न झाल्यावर एक चित्रपट पहिलाच बघितला. कोण? मदर इंडिया. हा. ते कुठं बघितला? चित्राला. 4 आणे तिकट होती. 4 आणे. काय दाखवलं तर मदर इंडिया पिक्चर, काय दाखवलं तर मदर इंडिया पिक्चर. एवढंच म्हणत तेवढं राहिलं. परत काय मला काही दाखवलं नाही. काय हो? अहो, हिला राणीचा भाग म्हणते दाखवलं नाही, पण लग्नापूर्वी ज्या वेळेला यायची की काय नाही, मेहरबानी नाही केली. ते लग्नापूर्वी ज्या वेळेला ती आत्याच्याकडे येत होती ना आमच्याकडे, त्यावेळेला राणीचा भाग दाखवलेला होता तिला 2-3 वेळा. ते जाऊ द्या. ते असं दाखवलं काय लग्न व्हायचं म्हणून नाही दाखवला, मामाची मुलगी म्हणून दाखवलं. ती काय मेहरबानी केली आहे ना? सांगा आता तुम्ही. मग त्या चित्रा टॉकीजला जेव्हा चित्रपटाला घेऊन गेले हा. तेव्हा इंटरव्हलला काय आईस्क्रीम दिलं होतं? नाही, काहीच नाही. चॉकलेट नाही दिलं तर आईस्क्रीम. आता कसं साधारणतः लग्न होतं किंवा लग्न हा. ठरतं किंवा जर कोणाला प्रपोज करायचं असेल एकमेकांना, तर हल्लीची मुलं आहेत, एखाद्या मुलाला मुलगी आवडली, मुलीला मुलगा आवडला, तर बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा आय लव्ह यू असं काहीतरी म्हणून व्यक्त करतात. तुम्ही कधी इतक्या वर्षात प्रेम व्यक्त केलं का हो एकमेकांकडे? आता कधी संबंधच नाही, नव्हता. नाही. काय करायचा? काहीच नाही. घरातच राहिला तर कधी आय लव्ह यू कसं काय म्हणायचं? कसं काय करायचं?
पण आज म्हणायचं असेल तर कसं म्हणा? तुम्ही सांगितलं तर म्हणू शकतो. काय सांगता आजी? म्हणत आजी आज होऊनच जाऊ द्या. आज काय तुमच्या सामने मला बोलायचं तेवढं मी बोलणार. घ्या पाहत. आजी बोला त्याला. लव यू. मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो. आता तुम्हा दोघांनाही नमस्कार करतो. आणि ना तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहायचं. आजी ना मी सांगितलं की त्या प्रश्नाचं उत्तर आजी बोलणार, पण आजी आधी नाही बोलायचं. त्याने लिहून झाल्यावर कॉपी नाही नाही, करायची, नाहीतर नाही. तुमचं ऐकून ते मी उत्तर तुमच्याकडे तोंड करते. लिहितील. आता काय करायचं? पहिला प्रश्न, आजींना खाण्यामध्ये कुठला मासा जास्त आवडतो? आजी आता सांगा कुठला. माझा आवडता मासा पापलेट, कोळंबी, बोंबी. अरे अभिनंदन. पहिलं उत्तर बरोबर आलं दोघांचंही. आता दुसरा प्रश्न, लग्नाची तारीख किती? आजी सांगा. 4 मे. 4 मे. 4. अभिनंदन. चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण बरोबर आलं. तिसरा प्रश्न, आजोबांच्या कुठल्या स्वभावाचा राग आजीला येतो? झालं? थांबा, आजी सांगा. हा, हा त्यांनी लिहिलंय. लिहिलं का? हा पण ते काय सांगायचं आता? सांगा. राग येतो ना. हा तुम्हाला त्यांच्या मला. कुठल्या गोष्टीमुळे राग येतो? जर एक शब्द आपण बोललो ना, मग ते त्योच का बोलली, त्योच का बोलली एवढं जर म्हणालं तर मग मला राग येतो. बरोबर. हा, तिच्याबद्दल खरं बोललं तर राग येतो. म्हणजे काय सांगितलं नाही, तू असं हे केलं तसं केलं तर राग येतो तो. म्हणजे तसं उत्तर जुळलंय तसं. अहो, जुळलं. बरोबर आहे. तिसरं उत्तर पण बरोबर आलंय. सतत तेच केल्यावर आजी चिडणार नाही तर काय करणार? आजींना आजोबांनी दिलेली लग्नानंतरची पहिली भेटवस्तू कुठली? लिहिली? सांगा आजी. मला भेटवस्तू आठवत नाही. हा, दिलीच नाही. काहीच नाही. का नाही दिली? अहो, त्यावेळेला आमच्याकडे पैसे पण नव्हते माझ्याकडे. मग काहीच नाही दिली. अशी प्रथा नव्हती त्यावेळेला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून. जे तुम्हाला केलं ते आमचे घरातली वडील माणसं असतात ते करणार. तुम्हाला करायचा काय अधिकार नव्हता त्यावेळेला. पण मला काहीच नाही दिलं. सांगितलं काहीच नाही. काहीच. पण तेव्हा दिलं असतं काय? साडी बिडी आणून तर आवडली असती. आवडली असती, काही पण अगदी प्रेमाने घेतली असती, पण दिली नाही तर काय करू? काय आजोबा? आपण उत्तर बरोबर आहे. हा हे पण उत्तर बरोबर. उत्तर बरोबर आहे. जाऊ दे आता काय बोलत नाही. पाचवा प्रश्न, लग्नानंतर कुठल्या देवाच्या देवळात गेला होता? सांगा आजी. खंडोबाला. खंडोबा, जेजुरी. वा वा वा. 5ही उत्तरं बरोबर आली. अभिनंदन. काय बोलताय? बरोबर आहे ना? बरोबर म्हणजे हात लगेच असा पुढे केला. हे घ्या, 2500 रुपयाचं बक्षीस मिळालं. तर चौथ्यांदा कधी हरवला माहितीये का? लग्न झालं तेव्हा. बघितलं? हे मी नाही बोललो, नाही तर म्हणाल तुम्ही मी बोललो म्हणून. चौथ्यांदा लग्न झालं आणि मुलगा जो हरवला अजूनपर्यंत नाही मिळाला. दाखवा. नाही तुम्ही नव्हते गेले का?